पैलवान भगवानराव दुधाळ पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, प्राथमिक शाळा संजयनगर सांगली. स्टँडर्ड 7th क्लास, सब्जेक्ट इंग्लिश. 1.3 लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. 1.3 लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. Count Leo Nikolaevich Tolstoy or Leo Tolstoy was one of the greatest authors of all time. काउंट लिओ निकोलविच टॉलस्टॉय किंवा लिओ टॉलस्टॉय हे जे आहेत हे नेहमीच एक महान लेखक ठरलेले आहेत. ही ऑथर्ड मेनी नॉवेल्स, त्याने अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, शॉर्ट स्टोरीज, कथा लिहिलेल्या आहेत, अँड फिलॉसॉफिकल वर्क्स आणि तत्त्वज्ञानावरती काम केलेलं आहे. हिज आयडियाज ऑन नॉन व्हायलन्स, त्यांच्या ज्या नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा याच्यावरच्या ज्या कल्पना आहेत, हॅड इन्फ्लुएन्स्ड, प्रभावित आहेत. कुणाशी? तर ग्रेट मेन लाईक महात्मा गांधी, महामानव महात्मा गांधी अँड मार्टिन लूथर किंग यांच्याशी. ज्युनियर टॉलस्टॉय रोट मेनी स्टोरीज फॉर चिल्ड्रन. ज्युनियर टॉलस्टॉय यांनी मुलांसाठी अनेक कथा लिहिलेल्या आहेत. हावेवर दिस हॅज मेसेज फ्रॉम ग्रोनअप्सू. तथापि हा जो संदेश आहे या स्टोरीमधला तो मोठ्या माणसांच्यासाठी सुद्धा आहे. लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. इट वॉज ॲन अर्ली ईस्टर. ईस्टर सणाचे ते दिवस होते. इन द यार्ड लाय स्नो. मैदानामध्ये सगळीकडे बर्फ पसरला होता. अँड रील्स रॅन डाऊन द विलेज. खेड्यातून सगळीकडे झरे, छोटे छोटे झरे वाहत होते. अ लार्ज पडल हॅड रन डाऊन फ्रॉम मायनर पायल इन टू अ लेन बिटवीन टू फार्म्स. आणि दोन शेताच्या मध्ये मोठी मोठी डबके साठलेली होती. अँड ॲट दिस पडल, आणि त्या डबक्यांमध्ये, पडल्स म्हणजे डबके, टू गर्ल्स, दोन मुली, वन ओल्डर दॅन द अदर, एक दुसरीपेक्षा मोठी, हॅडमेट, भेटल्या. बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर्स इन न्यू क्लोथ्स. दोघींना देखील त्यांच्या आईने नवीन कपडे घातले होते. द लिटल गर्ल्स हॅड अ ब्ल्यू ड्रेस. लहान मुलगी जी होती तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. अँड द एल्डर अ येलो वन विथ डिझाईन. मोठी मुलगी जी होती तिने पिवळ्या रंगाचा घातला होता, त्याच्यामध्ये डिझाईन होती, नक्षी होती. बोथ हॅड देअर हेड्स रॅप्ड इन रेड हँकरचीफ. आणि दोघींनीही डोक्याला लाल रुमाल लावलेला होता. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च. चर्चमधले प्रेयर संपल्यानंतर, प्रार्थना संपल्यानंतर, द टू गर्ल्स वेंट टू द पडल. दोघी मुली त्या डबक्याकडे गेल्या. वेअर दे शोड देअर न्यू गारमेंट्स टू इच अदर. तिथं त्यांनी आपली कपडे एकमेकांना दाखवले. अँड बिगन टू प्ले. आणि खेळायला चालू केलं. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. त्यांना डबक्यामध्ये शिंतोडे उडवायचे होते. द गर्ल्स स्टार्टेड टू गो इन टू द पडल. दोघींनी डबक्यात जायला सुरुवात केली. विथ हर शूज ऑन. त्यांच्या त्या बुटासकट, शूज सकट. बट द ओल्डर गर्ल सेड टू हर. परंतु मोठी मुलगी तिला म्हणाली, डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कोल्ड यू. मलाशा जाऊ नकोस, नाहीतर तुझी आई तुला ओरडेल. आय विल टेक ऑफ माय शूज. मी माझे बूट घेते. अँड यू डू द सेम. तू पण तसंच कर. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज. दोघींनी आपले शूज काढले. रेज्ड देअर स्कर्ट्स. स्कर्ट्स वरती घेतले. अँड वॉकड थ्रू द पडल्स टुवर्ड्स इच अदर. आणि एकमेकीच्या बाजूनं दोघी त्या डबक्यातून चालू लागल्या. मलाशा स्टेप्ड इन अप टू हर अँकल्स अँड सेड. मलाशा घोट्यावर पाण्यात आत गेली आणि म्हणाली, इट इज डीप अकुल्का, आय एम अफ्रेड. अकुल्का, मला भीती वाटते, हे खूपच खोल आहे. नेवर माइंड, शी रिप्लायड. इट विल नॉट बी एनी डीपर, कम स्ट्रेट टुवर्ड्स मी. अगं एवढं पण खोल नाही आहे, चल माझ्याबरोबर. दे केम क्लोजर टू इच अदर. त्या दोघी एकमेकीच्या जवळ आल्या. अकुल्का सेड. अकुल्का म्हणाली, मलाशा लुकआउट. मलाशा, हे बघ. अँड डू नॉट स्प्लॅश इट अप. शिंथोडे उडू नकोस. बट वॉक सॉफ्टली. हळूवार चाल. शी हॅड बेअरली सेड दॅट. ती म्हणते न म्हणते इतक्यात, फेन मलाशा प्लम्पड हर फूट इन टू द वॉटर अँड डिस्पॅक्टर्ड अकुल्काज न्यू ड्रेस. मलाशानं पटकन पाय टाकला आणि अकुल्काचा ड्रेस घाण झाला. अँड नॉट ओनली हर ड्रेस. तिचा ड्रेसच नाही आहे, बट ऑल्सो हर नोज अँड आईज.
तर तिचं नाक आणि डोळेसुद्धा. वेन अकुल्का सॉ द स्पॉट ऑन हर ड्रेस, आणि जेव्हा अकुल्कानं तिच्या ड्रेसवरचे शिंतोडे पाहिले, शी ग्रीव अँग्री ॲट मलाशा, ती मलाशावरती रागाला आली. अँड स्कोल्डेड हर, आणि तिला ओरडू लागली. अँड रॅन आफ्टर हर, तिच्या पाठीमागं पळू लागली. अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर, आणि तिला मारू लागली. मलाशा वॉज फ्रायटन्ड, मलाशा खूप घाबरली. अँड सीईंग वॉट ट्रबल शी हॅड कॉज्ड, आणि तिनं पाहिलं की काय संकट आलं तिच्यावरती. जम्पड आउट ऑफ द पडल, डबक्यातून पटकन उडी मारली. अँड रॅन होम, आणि घरी पळाली. अकुल्काज मदर पास्ड बाय, तिथून अकुल्काची आई चालली होती. शी सॉ हर डॉटर्स ड्रेस डिस्पॅटर्ड अँड सॉइल्ड, तिनं पाहिलं की आपल्या मुलीचा जो ड्रेस आहे तो ठिपके पडलेले आहेत आणि माती लागलेली आहे. वेअर ऑकॉज्ड वन, डीड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी, आणि ती खेकसतच बोलली की तू इतकी घाणेरडी आहेस. मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅस्ड इट ऑन मी, मलाशानं मुद्दाम माझ्यावरती चिखल उडवला. अकुल्काज मदर ग्रास्प्ड मलाशा, अकुल्काच्या आईनं मलाशाला पकडलं. अँड गेव हर अ नॉक ऑन द नेप ऑफ हर नेक, आणि मानेवरती एक फटका दिला. मलाशा बिगॅन टू हॉल, मलाशा विळू लागली. अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस, आणि मलाशाची आई घरातून बाहेर आली. व्हाय डू यू स्ट्राईक माय मदर, अगं माझ्या मुलीला का मारलंस. शी बिगॅन टू स्कोल्ड हर नेबर, तिनं आपल्या शेजारणीला बोलायला चालू केलं. वन वर्ड ब्राउट बॅक अनदर, एका शब्दानंतर दुसरा शब्द येऊ लागला. अँड द वुमन बिगॅन टू क्वॅरल, आणि बायकांनी भांडायला चालू केलं. द मेन टू रॅन आउट, मग घरातले गडी माणसं बापाई देखील बाहेर आले. अँड बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट, रस्त्यावरती मोठी गर्दी जमली. ऑल वेअर क्राईंग अँड नो बडी कुड हिअर हिज नेबर, प्रत्येकजण ओरडत होता, कुणीही शेजाऱ्यांचा ऐकत नव्हता. दे स्कोल्डेड अँड कर्स्ड इच ऑदर, प्रत्येकाला ओरडायचं आणि शिवाय द्यायचं काम चालू होतं. वन मॅन गेव अनादर मॅन अ पुश, एक माणूस दुसऱ्या माणसाला धक्का द्यायचा. अँड फाईट हॅड बिगॅन, आणि शेवटी भांडण चालू झालं. फेन अकुल्काज ग्रँडमदर केम आउट, तेवढ्यात अकुल्काची आजी बाहेर आली. सी स्टेप्ड इन मिडस्ट ऑफ द पिसंट, या पिसाळलेल्या लोकांच्या मध्यभागी आली. अँड बिगॅन टू टॉक टू देम, आणि तिनं बोलायला चालू केलं. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स, अरे प्रियजनानू हे तुम्ही काय करत आहात. कन्सायडर द हॉलिडेज, अरे आत्ता सुट्टीचे दिवस आहेत. दिस इज टाईम फॉर रिजॉयसिंग, हा वेळ आनंदाचा आहे. अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग, आणि तुम्ही हे कसलं पाप करत आहात. दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन, त्या म्हाताऱ्या बाईकडे कुणीच लक्ष दिलं नाही. अँड ऑलमोस्ट नॉक्ड हर ऑफ हर फीट, आणि तिच्या पायावरती कुणीतरी फटका दिला. शी वूड नेवर हॅव स्टॉप्ड देम, शेवटी ती आजी देखील त्यांना थांबवू शकली नाही. इफ इट हॅड नॉट बीन फॉर अकुल्का अँड मलाशा, हे सगळं अकुल्का आणि मलाशामुळे चाललं होतं. फाईल द वुमन एक्सचेंजड वर्ड्स, जेव्हा ह्या बायकांची शब्दांची फेकाफेक सुरू होती. अकुल्का वाईप्ड ऑफ हर ड्रेस, अकुल्कानं आपला ड्रेस कपडे झाडले. अँड वेंट बॅक टू द पडल इन टू द लेन, त्या लेनमधल्या त्या शेतातल्या त्या पडलकडं डबक्याजवळती गेली. शी पिकड अप अ पेबल, तिने एक छोटासा गुळगुळीत दगड घेतला. अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट, आणि तिने त्या डबक्याला ओरखडायला चालू केलं की जेणेकरून सगळं पाणी रस्त्यावरती येईल. फाईल शी वॉज स्क्रॅचिंग, आणि जेव्हा ती घासत होती, मलाशा केम अप अँड बिगॅन टू हेल्प हर, मलाशा पण तिथं आली आणि तिनं तिला मदत करायला सुरुवात केली. शी पिकड अप अ चिप, तिने एक अणकुचीदार दगड घेतला. अँड वायडन्ड द रील, आणि तो झरा रुंदवायला चालू केलं. द पिसन्स हॅड बिगन टू फाईट, आणि ह्या पिसाळलेल्या लोकांनी अक्षरशः भांडण चालू केलं. जस्ट ॲज द वॉटर वेंट डाऊन द रील, आणि त्या छोट्याशा ओघळीतून पाणी यायला सुरू झालं. टुवर्ड्स द प्लेस वेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट मेन, आणि ते पाणी तिथं आलं जिथं ती म्हातारी बाई त्या लोकांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत होती. द गर्ल्स रॅन, त्या मुली पळाल्या. वन फ्रॉम वन साईड ऑफ द रील, त्या झऱ्याच्या एका बाजूनं एक मुलगी.
द अदर फ्रॉम द अदर साईड, आणि झऱ्याच्या दुसऱ्या बाजूने दुसरी मुलगी. लुक आउट मलाशा, लुक आउट शाउटेड अकुल्का. अकुल्का ओरडली की मलाशा बघ ते बघ. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ. मलाशाला तिला काहीतरी सांगायचं होतं, बट कुड नॉट स्पीक फॉर लाफर. परंतु ती हसत होती, त्यामुळे तिला बोलू शकली नाही. द गर्ल्स फेअर रनिंग अँड लाफिंग ॲट चिप विच वॉज बॉबलिंग अप अँड डाऊन द रील. त्या झऱ्यातून ती जी चिप होती दगडाची ती खाली वर होत होती, त्यामुळे मुली हसत होत्या आणि पळत होत्या. दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पिसंट्स. आणि त्या ज्या लोक होते तिथलं, त्या लोकांच्या गर्दीत त्या घुसल्या. द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेट टू द पिसंट. आणि त्या म्हातारेबाईने तिला पाहिलं आणि ती लोकांना म्हणाली, शेम ऑन यू बिफोर गॉड मेन. अरे तुमचा धिक्कार असो, तुमची लाज वाटते. यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ दिस टू गर्ल्स. तुम्ही सर्व लोकांनी त्या दोन मुलींसाठी भांडायला सुरुवात केली. अँड दे हॅव लॉंग अगो फॉरगॉटन इट. आणि त्या कधीच त्या विसरून गेल्या. द डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेईंग नाईसली टुगेदर. ती बिचारी मुलं एकमेकींच्या बरोबर खेळत आहेत. दे आर वायझर दॅन यू. ते तुमच्यापेक्षा शहाणी व हुशार आहेत. द मेन लुकड ॲट द गर्ल्स. त्या सर्व माणसांनी त्या मुलींच्याकडं पाहिलं. अँड दे फेल्ट अशेम्ड. आणि त्यांना लाज वाटली. देन दे लाफ्ड टू देमसेल्स. ते स्वतःवरतीच हसले. अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. आणि आपल्या शेतामध्ये निघून गेले. विद्यार्थ्यांना सूचना आहे की सदर पाठाचे शब्दार्थ वहीमध्ये लिहून नियमित दररोज किमान एक वेळ वाचन करावे. त्यासाठी नवनीत शब्दार्थसंग्रह किंवा कोणत्याही शब्दार्थसंग्रहाचा वापर केला तरी चालेल. पालकांना विनंती आहे, कृपया मुलांना इंग्रजी शब्दार्थसंग्रह उपलब्ध करून द्यावे. ही कळकळीची नम्र विनंती.